नमस्कार, मी आशिष जाधव हल्लाबोल मध्ये तुमचं स्वागत आहे। महाजनादेश 2019 हे दुसरं सेगमेंट, ज्यामध्ये आज आपण कोल्हापूर मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या कार्यक्रमाच्या उत्तरार्धामध्ये। पण त्याआधी दिवसभरातल्या महत्त्वाच्या 3 बातम्या कुठल्या आहेत की ज्या राजकीय किंवा निवडणुकीच्या बातम्या आहेत त्या बघूया। अण्णा हजारे यांचं उपोषण कधी संपणार हा प्रश्न महाराष्ट्राला पडलाय। गेल्या 3-3.5 तासापासून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग यांची अण्णांबरोबर चर्चा चाललेली आहे। कुठल्याही क्षणी अण्णा हजारे हे त्यांचं उपोषण मागे घेतील किंवा ही चर्चा सफल होईल, मुख्यमंत्री आणि अण्णा हजारेंची एक संयुक्त पत्रकार परिषद होईल अशी अटकळ बांधली जाते आहे। कॅमेरा सज्ज आहेत। अण्णा आणि मुख्यमंत्री चर्चेनंतर कधी बाहेर येतात, काय बोलतात, अण्णांच्या किती मागण्या मान्य होतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। त्याचबरोबर दिवसभरातली दुसरी मोठी बातमी आहे ती म्हणजे निवडणूक प्रचार रणनीतिकार प्रशांत किशोर मातोश्रीवरती आज थडकले। त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत आणि इतर सेना खासदार पदाधिकाऱ्यांची भेट घेतली, त्यांच्याशी चर्चा केली। माहिती अशी आहे की प्रशांत किशोर नेमकं कशासाठी आले, निवडणूक प्रचार रणनीतीसाठी आलेत की सेना भाजप युतीसाठी आलेले आहेत, त्याविषयी अटकळ बांधली जाते, खमंग चर्चा होते आहे। त्याचबरोबर आजची तिसरी बातमी ती म्हणजे ममता बॅनर्जी विरुद्ध मोदी सरकार किंवा ममता बॅनर्जी विरुद्ध सीबीआय यामध्ये सुप्रीम कोर्टानं आज हस्तक्षेप केलेला आहे। सुप्रीम कोर्टानं कोलकात्याचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांना अटक न करण्याचे निर्देश सीबीआयला दिले, पण त्याच वेळी राजीव कुमार यांना सीबीआय समोर हजर राहण्यास सांगितलेलं आहे। तसंच अवमान याचिका जी सीबीआयने दाखल केली होती त्या प्रकरणी सुप्रीम कोर्टानं पश्चिम बंगालचे मुख्य सचिव, कोलकात्याचे पोलीस आयुक्त राजीव कुमार तसंच पोलीस महासंचालक पश्चिम बंगालचे या तिघांनाही आपलं म्हणणं 19 फेब्रुवारीच्या आत मांडायला सांगितलेलं आहे। त्या प्रकरणी पुढची सुनावणी 20 फेब्रुवारीला सुप्रीम कोर्टात होणार आहे। आता आपण वळूया पहिल्या बातमीकडे। पहिली बातमी आहे ती म्हणजे अण्णा हजारेंची। अण्णा हजारे हे राळेगण सिद्धीला गेल्या 7 दिवसांपासून उपोषणाला बसलेले आहेत। त्यांच्या मागण्या आहेत, त्या मागण्या लोकपाल, लोकायुक्त, स्वामीनाथन आयोगाची स्वायत्तता, कृषी मूल्य आयोगाची स्वायत्तता, त्याचबरोबर शेतकऱ्यांचे इतर प्रश्न हे सरकारनं सोडवावेत यासाठी अण्णा उपोषणाला बसले। अण्णांनी उपोषण सुरू केलं, त्यांची प्रकृती सुद्धा खालावलेली आहे। राज्याच्या वतीनं आधी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि केंद्राचे संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे या दोघांनी अण्णांबरोबर 2-3 बैठका केल्या, चर्चा केल्या, पण त्या निष्फळ ठरल्या। अखेर आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह हे राळेगण सिद्धीत दाखल झाले आणि गेल्या 3 तासापासून अण्णा हजारेंबरोबर मुख्यमंत्री आणि राधामोहन सिंह यांची चर्चा चाललेली आहे। अण्णांच्या मागण्यांवरती मुख्यमंत्री काय आश्वासन देत आहेत, काय चर्चा करतायत, अण्णा समाधानी होतात का, अण्णा त्यांचं उपोषण मागे घेतात का, याकडं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। कुठल्याही क्षणी तोडगा निघू शकतो। मुख्यमंत्र्यांची मध्यस्थी किंवा शिष्टाई ही यशस्वी होऊ शकते अशी बातमी आहे। बघायचं आहे की मुख्यमंत्री आणि अण्णा कधी हे पत्रकार परिषदेला सामोरं जात आहेत ते। आता वळूया दुसऱ्या बातमीकडे। दुसरी बातमी आहे ती म्हणजे निवडणूक प्रचार रणनीतिकार प्रशांत किशोर आज मातोश्रीवरती आले। त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यासह शिवसेनेचे अनेक खासदार पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली। माहिती अशी आहे की प्रशांत किशोर हे निवडणूक प्रचार तज्ज्ञ आहेत, एक्सपर्ट आहेत, रणनीतिकार आहेत। शिवसेनेची निवडणूक प्रचार रणनीती सुद्धा ते आखणार आहेत। त्यांना हवी ती माहिती पदाधिकाऱ्यांनी द्यावी असे आदेश सुद्धा पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दिल्याची माहिती आहे। त्याचबरोबर शिवसेनेचे जे 18 खासदार आहेत, म्हणजे शिवसेनेकडे सध्या लोकसभेचे 18 मतदारसंघ आहेत, त्यामध्ये जी निवडणूक स्ट्रॅटेजी असेल, इलेक्शन स्ट्रॅटेजी असेल, ती प्रशांत किशोर ठरवणार आहेत का की केवळ ही एक सदिच्छा भेट होती,
जाणकारांचं तर असं म्हणणं आहे की प्रशांत किशोर यांनी युतीसाठीच ही भेट उद्धव ठाकरेंची घेतलेली आहे. जर का सेना भाजप युतीसाठी प्रशांत किशोर हे सरसावले असतील तर मग खरंच ती युती सफल होईल का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. शेवटी बघूया तिसरी बातमी जी आहे ती आज दिवसभरातली आणखीन एक मोठी बातमी आहे. ती म्हणजे ममता बॅनर्जी विरुद्ध केंद्र सरकार किंवा ममता बॅनर्जी विरुद्ध सीबीआय असा जो सामना रंगलेला आहे त्यामध्ये सुप्रीम कोर्टानं आज सुनावणी करत हस्तक्षेप केलेला आहे. पहिल्यांदा सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्टानं असं सांगितलं की कोलकात्याचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांनी सीबीआय समोर चौकशीसाठी हजर व्हावं, पण सीबीआयनं त्यांना अटक करू नये. राजीव कुमार यांनी त्यांना जी माहिती त्यांच्याकडे आहे ती सीबीआयला त्यांनी द्यावी असे निर्देश दिले. त्याचबरोबर सीबीआयला आदेश दिले की तुम्ही राजीव कुमार यांना अटक करू शकत नाही. तसंच नंतर असं सांगितलं की ती दुसरी सुनावणी झाली त्यामध्ये असे निर्देश दिलेले आहेत की जी अवमान याचिका सीबीआयतर्फे दाखल झाली होती त्यामध्ये पश्चिम बंगालचे मुख्य सचिव, पश्चिम बंगालचे पोलीस महासंचालक आणि राजीव कुमार या तिघांनाही 19 फेब्रुवारीपर्यंत अवमान याचिकेदरम्यान सीबीआयनं जे प्रश्न उपस्थित केले होते की त्यांना अटकाव केला गेला त्याविषयी उत्तर द्यावं आणि मग 20 फेब्रुवारीला सुप्रीम कोर्टात अवमान याचिकेप्रकरणी सुनावणी होणार आहे. मी थेट जातोय जय महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडं, कारण प्रशांत किशोर मातोश्रीवरती येणं ही एक खूप मोठी घडामोड आहे की जेव्हा सेना भाजपची युती होणार की नाही, होणार तर कोणाच्या टर्म्स अँड कंडिशनवरती होणार आहे, शिवसेनेच्या की भाजपच्या, याविषयी उत्सुकता ताणली गेली असतानाच प्रशांत किशोर हे मातोश्रीवरती आलेले आहेत. प्रशांत किशोर हे फक्त निवडणूक प्रचार रणनीतिकारच नाही आहेत तर ते जनता दल युनायटेडचे उपाध्यक्ष सुद्धा आहेत, म्हणजे नितीश कुमार यांचे निष्ठावंत सहकारी सुद्धा आहेत. अशा वेळी एनडीएच्याच एका घटक पक्षाचे उपाध्यक्ष असलेले प्रशांत किशोर जरी ते निवडणूक प्रचार रणनीतिकार असले तरी मातोश्रीवरती येतात, सेनेच्या खासदारांशी बोलतात, उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंबरोबर चर्चा करतात. याचा अर्थ काय तो आपल्याला लावून घ्यायचा आहे. दिनेश, प्रशांत किशोर यांची ही जी भेट आहे, मातोश्री भेट, ही युतीसाठी आहे की रणनीतीसाठी आहे, नेमकी माहिती काय आहे? आशिष सर, शिवसेनेच्या सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यानुसार युवा सेना प्रमुख आणि पक्षाचे नेते आदित्य ठाकरे हे प्रशांत किशोर यांनी शिवसेनेच्या प्रचाराची धुरा सांभाळावी किंवा त्यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली शिवसेनेचा आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार व्हावा यासाठी प्रामुख्याने आग्रही आहेत. त्यांची युवा सेना किंवा आदित्य ठाकरे यांची जी कोर टीम आहे ती गेले काही दिवस प्रशांत किशोर यांच्या संपर्कात होती, कारण स्वतः आदित्य हे टेक सॅव्ही आहेत. त्यांना विविध गोष्टींमध्ये किंवा पक्षाच्या दैनंदिन कारभारामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करण्यास आवडतं आणि ते आपल्याला अलीकडे शिवसेनेच्या एकूण जडणघडणीमध्ये गेल्या 2 ते 3 वर्षात पाहायला मिळतं आहे. तर तो एक भाग आहे. निश्चितच प्रशांत किशोर आज मातोश्रीवर आले, त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली, पण त्यांना आमदार, खासदार, शिवसेनेचे नेते, मंत्री, महापालिकेतील काही नगरसेवक आणि मुख्यत्वे युवा सेनेचे पदाधिकारी जी कोर टीम आहे त्यांना त्यांची भेट घडून देण्यात आली, त्यांची ओळख करून देण्यात आली आणि त्यांना सांगण्यात आलेलं आहे की पुढे महाराष्ट्राचे जे 5 रिजन आहेत त्याच्या प्रचाराची संपूर्ण जबाबदारी किंवा जी स्ट्रॅटेजी आहे त्याची जबाबदारी ही प्रशांत किशोर यांच्याकडे असेल आणि त्यांना जे आवश्यक सहकार्य करणं अपेक्षित आहे ते पदाधिकारी आणि सर्व लोकप्रतिनिधींनी करणं अशा आदेश वजा सूचना आहेत. तर हा एक भाग झाला. स्वतः प्रशांत किशोर यांनी या सदिच्छा भेटीदरम्यान उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्याशी एकत्र चर्चा केली आहे. आज प्रीतिभोजनही मातोश्रीवर झालं आहे. हा एक भाग आहे. तर दुसऱ्या बाजूला प्रशांत किशोर यांचं राजकीय वलयही आहे. ते जसे निवडणूक प्रचार नीतीचे चाणक्य मानले जातात तसेच ते एनडीए मध्ये जेडीयूचे उपाध्यक्षही आहेत. त्यामुळे शिवसेना भाजप युतीची बोलणी सुरू आहेत,
पण ती जितक्या वेगाने व्हायला हवीत अजून होत नाहीयेत आणि निवडणुका दृष्टिक्षेपात आहेत। साधारण मार्चच्या पहिल्या आठवड्यात निवडणुका जाहीर होणं अपेक्षित आहे। असं असताना दोन्ही पक्षाचे नेते मग प्रकाश जावडेकर सुभाष देसाई यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे। नेमका फॉर्म्युला फुटू नये याची काळजीही घेतली जाते आहे। शिवसेनेला योग्य प्रस्तावाची प्रतीक्षा आहे। अशा याच्यात जर युतीचं घोडं कुठे अडकलं किंवा पेच निर्माण झाला तर प्रशांत किशोर यांच्या माध्यमातून हा पेच सोडवला जाऊ शकतो आणि हा एक नवा चेहरा अचानक समोर आला आहे। त्यामुळे या चर्चेलाही आता सुरुवात झाली आहे की कदाचित प्रशांत किशोर यांच्या माध्यमातून मध्यस्थी होऊ शकते, अशी एक चर्चा आहे। ठीक आहे, आपल्यासोबत राज्यातले एक ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आणि महाराष्ट्र टाइम्सचे वरिष्ठ सहाय्यक संपादक विजय चोरमारे सुद्धा आहेत। सर, तुम्ही आहात म्हणून हा प्रश्न विचारण्या वाचून मला राहवत नाही, युती सेना भाजपची होणार की नाही? प्रशांत किशोर आज मातोश्रीवर आले आणि प्रशांत किशोर यांनी जर शिवसेनेच्या निवडणूक प्रचाराच्या रणनीतीचा निर्णय घ्यायचा हे ठरलं असेल, हे होत असेल, तर याचा अर्थ 100% आहे आशिष की भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांची युती नक्की झालेली आहे। 100% युती झालेली आहे। त्याशिवाय प्रशांत किशोर यांचं इथं येणं शक्य नाही। त्याचं कारण मी सांगतो, म्हणजे मगाचपासून उल्लेख आला की प्रशांत किशोर हे जसे राजकीय रणनीतिकार आहेत तसेच प्रशांत किशोर हे जनता दल युनायटेडचे उपाध्यक्ष आहेत। आणि तुम्हाला काही दिवसापूर्वी नितीश कुमार यांचं एक विधान आठवत असेल की जनता दल युनायटेडच्या उपाध्यक्षपदी त्या प्रशांत किशोर यांची नियुक्ती अमित शहा यांनी सांगितली म्हणून केली, असं नितीश कुमार यांनी स्वतः सांगितलेलं आहे। एवढं जर असेल तर इतकं सगळं जाहीर असताना, म्हणजे यातलं काही लपून छपून नाही, इतकं जाहीर असेल तर मग शिवसेना जर युती होणार नसेल तर अमित शहाच्या माणसाकडे प्रचाराची रणनीती ठरवायला देणार नाही ना। सरळ साधा प्रश्न आहे। याचा अर्थ त्यांची युती ठरलेली आहे। बाकी सगळे आता त्याच्या आधी एक वातावरण निर्मिती करायची, नाटकं करायची, ती सगळं एक रंगमंच तयार करायला चाललेलं आहे। ठीक आहे, आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा प्रवक्ते भूषण राऊत सुद्धा आहे। भूषण राऊत, दुसरी जी बातमी आहे अण्णा हजारेंच्या उपोषणाची, तर अण्णा हजारेंना सगळेच भेटायला गेले, राष्ट्रवादीकडून कोणी भेटायला गेलं नाही। अण्णांना तर खरं तर राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांच्या विरोधात नोटीस धाडलेली आहे पक्षाला, पण आपण तो भाग नंतर ठेवूया चर्चेसाठी। पहिल्यांदा हे तुम्हाला विचारायचं आहे की अण्णा हजारे उपोषणाला बसले काही मागण्यांसाठी, ज्या त्यांच्या जुन्या मागण्या आहेत की लोकपाल एकतर नियुक्त करावा केंद्रामध्ये। 4 वर्ष झालं मोदी सरकारने लोकपालची नियुक्ती केलेली नाही, कायदा होऊन 4 वर्ष झालेले आहेत, किंबहुना जास्त झालेले आहेत। 2013 मध्येच लोकपालचा कायदा मंजूर झाला होता। असं असताना राज्यातही केंद्राच्या लोकपालाच्या धर्तीवरती लोकायुक्ताची निवड व्हावी किंवा नियुक्ती व्हावी, त्यानंतर स्वामीनाथन आयोगाला त्या ज्या अंमलबजावण्या आहेत त्या जशा तशा त्यांच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी, तसंच कृषी मूल्य आयोगाची स्वायत्तता जपावी, इतर काही शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत त्या मागण्यांना घेऊन अण्णा उपोषणाला बसले। प्रथेप्रमाणे याही सरकारमधले मंत्री अण्णांच्या दारी गेले, त्यांनी समाधान झालं नाही। शेवटी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह हे सुद्धा अण्णांना भेटायला राळेगण सिद्धीमध्ये गेले। 3 तास चाललेत, अजूनही चर्चा सुरूच आहे। तुम्ही कसं बघता, राष्ट्रवादी काँग्रेस कशी बघते या घडामोडीकडे? पहिली गोष्ट, ज्या ज्या मुद्द्यांसाठी माननीय अण्णा हजारे यांनी आंदोलन उपोषण सुरू केलेलं आहे त्या सर्व मागण्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा संपूर्ण पाठिंबा आहे। त्या साऱ्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत अशीच आमची भूमिका आहे। एक दुसरा मुद्दा असा आहे की भारतीय जनता पार्टी सत्तेत आली, त्याच्यामध्ये अण्णांनी 2012 ते 14 या काळात जी काही सरकार विरोधी आंदोलनं केली याचा मोठा वाटा होता, हे प्रामाणिकपणे अण्णांच्या समर्थकांनी सुद्धा कबूल केलं पाहिजे। आणि त्या आंदोलनांचा फायदा भाजपला झाला, तत्कालीन सरकारच्या विरोधात रोष निर्माण झाला आणि लोकांची मतं भाजपकडे वळली। त्या आंदोलनांच्या वेळेला हेच देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पार्टीचे नेते, तिकडे दिल्लीत अरुण जेटलींसारखे नेते अण्णांच्या स्टेजवर जाऊन बसून अण्णांच्या बाजूने आणि तत्कालीन सरकारच्या विरोधात बोलत होते। मात्र आज 4 वर्षांनंतर अण्णांच्या हे लक्षात आलं असेल
की हे लोक भारतीय जनता पार्टीचे भ्रष्ट आहेत आणि यांना कुठल्याही प्रकारे प्रशासन सुशासन निर्माण करण्यात इंटरेस्ट नाही, तर अण्णांचं आम्हाला अभिनंदनच त्यासाठी केलं पाहिजे. गेल्या 3-4 दिवसापासून काही लोकल मंत्र्यांनी अण्णांचं आंदोलन मॅनेज करण्याचा प्रयत्न केला, मात्र ज्यावेळेला हे आंदोलन मॅनेज झालं नाही त्यावेळेला आज स्वतः मुख्यमंत्र्यांना आणि केंद्रीय कृषी मंत्र्यांना तिथे जावं लागलं. केंद्रीय कृषी मंत्री आल्यामुळे त्या निमित्ताने सध्याचे केंद्रीय कृषी मंत्री कोण आहेत हे महाराष्ट्रातल्या काही अंशी जनतेला कळेल असं मला वाटतं. पण माझं असं मत आहे की आज जरी देवेंद्र फडणवीसांनी काही आश्वासन अण्णांना दिलं तरी ते खूप तात्पुरतं असेल. देवेंद्र फडणवीसांची ती आश्वासनं पूर्ण करण्याची क्षमता नाही, वकूब नाही, हिम्मत नाही आणि इच्छा तर त्याहून नाहीये. त्यामुळे अण्णांनी या असल्या जर देवेंद्र फडणवीस केवळ आश्वासन देऊन अण्णांचं उपोषण सोडवू पाहणार असतील तर अण्णांनी याला बळी पडू नये. पण दुसरीकडे आम्हाला असं वाटतं की अण्णांचं वय खूप झालेलं आहे आणि देवेंद्र फडणवीसांनी राज्य सरकारने त्वरित यंत्रणा निर्माण करावी, त्वरित अध्यादेश काढावा. राज्यपालांच्या सहीने कायदा लगेच निर्माण करता येतो. 25 फेब्रुवारीपासून विधानसभेचं अधिवेशन आहे, त्या अधिवेशनात तो कायदा पास करून घेता येईल. पण माझी अशी कळकळीची विनंती राज्य सरकारला आहे की पद्मविभूषण अण्णा हजारेंच्या जीवाशी तुम्ही खेळू नका. जर अण्णांना काय झालं तर महाराष्ट्रातली जनता या सरकारला, देवेंद्र फडणवीसांना माफ करणार नाही. भूषणराव मुद्दा मला बोलायचा आहे की राष्ट्रवादीच्या 38 पत्र मुख्य प्रवक्त्यांनी नरेंद्र अण्णांविषयी मोदींना जे अपशब्द वापरले, अण्णांवर जो आरोप लावला नवाब मलिक यांनी, त्याबद्दल अण्णांनी नोटीस सुद्धा त्यांना धाडलेली आहे. त्याविषयी राष्ट्रवादी काँग्रेस जाहीरपणे माफी मागेल का? राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाबभाई मलिक यांनी जी काही भूमिका घेतली होती ती त्यांची व्यक्तिगत भूमिका आहे, ती त्यांनी इंडिव्हिज्युअल कॅपॅसिटीमध्ये घेतलेली भूमिका आहे. आणि अण्णांनी नवाबभाईंना नोटीस पाठवलेली आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नोटीस पाठवलेली नाही. त्यामुळे जर आम्हाला नोटीसच आली नाही तर आम्ही काय त्यावर बोलण्याचा प्रश्न येत नाही. त्यावर नवाबभाई त्यांच्या परीने योग्य त्यावेळेला उत्तर देतील. ठीक आहे. विजय चोरमारे, मला तुम्हाला हाच प्रश्न विचारायचा आहे की अण्णा हजारे असं म्हणालेले आहेत की भाजपनं माझा वापर केलाय. जर का भाजपनं अण्णांचा वापर केला असा अण्णा हजारे म्हणतात तर मग भाजप सरकार बरोबरच आता अण्णा तोडगा काढू पाहतायत, चर्चा करतायत. अण्णांची पण भूमिका अनेक वेळा दुटप्पी असते अशी टीका करणारे सुद्धा आहेत आणि त्यामध्ये ती यादी जर का बघितली तर फार मोठी आहे. तर अशीच इथं पहिली गोष्ट अशी की आता अण्णांनी उपोषण मागे घ्यावं. मग आता भूषणराव जे म्हणाले की त्यांच्या प्रकृतीचं आणि त्यांच्या वयाचा विचार करता त्यांनी उपोषण मागे घ्यावं अशी माझीसुद्धा इच्छा आहे व्यक्तिशः. पण इथं अण्णांचा दांभिकपणा लक्षात घ्यायला पाहिजे. आता हे सरकार जाण्यासाठी अवघे काही 1 महिन्याचा कालावधी राहिलेला आहे. एक सरकारची मुदत संपण्यासाठी आचारसंहिता लागू होईल आणि अशा वेळी अण्णा उपोषणाला बसलेले आहेत. अण्णांना जर अण्णांचा सरकारनं वापर करून घेतला का अण्णांनी या सरकारसाठी काम केलं, हे सरकार यासाठी अण्णांनी काम केलं याच्यावर एक स्वतंत्र चर्चा होऊ शकेल. अण्णांची राजकीय भूमिका नेहमीच काय वादग्रस्त आणि संशयास्पद राहिलेली आहे. जर अण्णांना एवढी लोकपालाची चाड होती तर हे सरकार सत्तेवर आल्यानंतर अण्णा का उपोषणाला बसले नाहीत, त्यासाठी का आंदोलन करून घेतलं नाही, त्यांनी नरेंद्र मोदींना वाकवायचा प्रयत्न केलेला नाही. आता हे सरकार महिनाभर जाईल, त्यांना काहीतरी आज आश्वासन देतील, तोंडाला पानं पुसतील, याव करू त्याव करू, 1 महिन्यात आचारसंहिता लागली, विषय खतम, पुढचं सरकार आल्यावर पुन्हा सगळं सुरू होईल. तर इथं अण्णांची भूमिका मुळात संशयास्पद आहे. त्यांनी उपोषण मागे घ्यावं, ते आता वय झालं हा मुद्दा बरोबर आहे, पण हा सगळा राजकीय खेळ आहे. मला आता अजूनही शंका वाटते की आता हे म्हणजे अजून मी वाट बघावी लागेल की उपोषण मागे घेताना अण्णा देवेंद्र फडणवीसांना नरेंद्र मोदींना काही सर्टिफिकेट देतात का हेही बघावं लागेल. काल 2 दिवस त्यांनी त्राग्यानं काही त्यांच्या विरोधात बोलले असतील तरी त्यांची भूमिका ही आतापर्यंत भारतीय जनता पक्षाला पूरक अशीच राहिलेली आहे आणि ही वस्तुस्थिती आहे. ठीक आहे, आपण एक ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेक नंतर ग्राउंड झिरोमध्ये आज आपण कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत. कोल्हापूरमध्ये आपल्याला माहिती आहे की विद्यमान खासदार धनंजय मंडलिक यांना राष्ट्रवादी काँग्रेसमधूनच उमेदवारीसाठी विरोध होतोय. तरीसुद्धा शरद पवारांचं पाठबळ हे धनंजय महाडिक यांच्या बाजूनं आहे
अशा वेळी युतीचा सुद्धा उमेदवार गेल्या वेळचाच असेल की शिवसेनेकडून यंदा एखाद्या 3 पैकी एखाद्या आमदाराची उमेदवार म्हणून निवड केली जाईल, ही सुद्धा चर्चा आहे. त्याविषयी आपल्याला ब्रेकनंतर चर्चा करायची आहे. कोल्हापूरकरांचं म्हणणं काय आहे, त्यांच्या अपेक्षा ज्या होत्या त्या गेल्या 4.5 वर्षामध्ये धनंजय महाडिक यांनी पूर्ण केल्यात का, आणखीन काय त्यांच्या मागण्या आहेत त्याही आपण बघणार आहोत, पण ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा तुमचं स्वागत. या क्षणाची जी बातमी आहे की अण्णा हजारे आणि मुख्यमंत्री तसंच केंद्रीय कृषी मंत्री यांच्यात जी चर्चा झालेली आहे ती संपलेली आहे, पण नेमका तोडगा काय निघालेला आहे हे अद्याप कळत नाही आहे. आपण जसं ब्रेकपूर्वी म्हणालो की कोल्हापूर मतदारसंघामध्ये याही वेळेस चुरस होणार आहे, कारण गेल्या वेळेस 31,000 मतांनी हा धनंजय महाडिक यांचा विजय झाला होता, पण यंदा मात्र त्यांच्यासाठी सुद्धा परिस्थिती कठीण आहे. नेमकं कोल्हापूरमध्ये गेल्या वेळेस काय झालंय, यावेळेस काय होऊ शकतं हे सांगणारा वृत्तांत बघा. नेते ठरवतील ते नव्हे तर जनता ठरवेल तेच असं लोकसभा निवडणुकीत होतं, हे कोल्हापूर मतदारसंघाने दाखवून दिलंय. गेल्या वेळी राष्ट्रवादीनं धनंजय महाडिक यांना उमेदवारी दिली, तर त्यांच्या विरोधात शिवसेनेच्या संजय मंडलिक यांनी तोडीस तोड टक्कर दिली. त्यावेळी शरद पवारांनी स्थानिक नेत्यांना हेवेदावे विसरून धनंजय महाडिक यांना मदत करण्यास भाग पाडलं. त्यानुसार काँग्रेसचे आमदार सतेज पाटील, राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ, माजी आमदार PN पाटील आणि गोकुळ दूध संघासारख्या संस्थांनी निवडणुकीत धनंजय महाडिकांना मदत केली. या निवडणुकीत धनंजय महाडिक यांना 6,07,000 मतं मिळाली, तर संजय मंडलिक यांना 5,74,000 मतं मिळाली. म्हणजे धनंजय महाडिक हे केवळ 31,000 मतांनी विजयी झाले. पण आता राजकीय समीकरणं बदलली आहेत. यंदा पक्षातून विरोध असलेले विद्यमान खासदार धनंजय महाडिक किंवा ऐनवेळी उमेदवार बदलला तरी राष्ट्रवादीला निवडणूक जड जाणार असं दिसतंय. विधानसभा क्षेत्रांचा आढावा घेतला तर कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात भाजपचे आमदार अमल महाडिक यांची युतीला भक्कम साथ मिळेल, पण धनंजय महाडिक आणि सतेज पाटील यांच्या गटांमध्ये मतांची विभागणी होऊ शकते. त्याचा फटका राष्ट्रवादीला बसू शकतो. कागल मतदारसंघामध्ये हसन मुश्रीफ गटाचा विरोध राहण्याची शक्यता असून संजय मंडलिक आणि म्हाडाचे अध्यक्ष समरजित घाटगे हे युतीच्या उमेदवाराच्या पाठीशी राहतील. चंदगडमध्ये आमदार संध्यादेवी कुपेकर गटाची संपूर्ण साथ राष्ट्रवादीला मिळेल. भुदरगड राधानगरीमध्ये शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांच्यामुळे शिवसेनेची बाजू भक्कम आहे. करवीर मतदारसंघात काँग्रेसचे माजी आमदार PN पाटील आघाडीला पूर्णपणे मदत करतील, तर शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके शिवसेनेसाठी पूर्ण ताकद लावतील. तसंच उत्तर कोल्हापूरमध्ये शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्यामुळे शिवसेनेच्या मतांची संख्या वाढू शकते. पण इतर ठिकाणी मात्र युतीच्या मतांची विभागणी होईल असं दिसतंय. एकूणच काय, काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारीपासून ते शिवसेना आणि भाजपच्या उमेदवारांपर्यंत सर्वत्र प्रचंड गटबाजी होते. त्यातून निवडणुकीचं नेमकं काय चित्र तयार होतं हे प्रत्यक्ष उमेदवारी जाहीर झाल्यानंतरच कळेल. कॅमेरामन संदीप पाटीलसह ज्ञानेश्वर साळोखे, जय महाराष्ट्र, कोल्हापूर. कोल्हापूरकरांचं म्हणणं काय आहे ते जाणून घेतलं आहे आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांनी, ते बघूया. मी सध्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये आणि या मतदारसंघाचा नेमका मूड काय आहे तो आपण जाणून घेणार आहे. दर 5 वर्षानं हे खासदारकीची निवडणूक येते. लोकांच्या भावना एवढ्याच आहे की बाबा जे येणारे खासदार आहेत ते स्थानिक प्रश्नाबरोबर जे आपल्या राज्याचे प्रश्न आहेत त्याच्यातसुद्धा लक्ष घालणारा खासदार असावा. आणि ही आपल्या देशातील जी लोकशाही आहे ही जगातली एकमेव लोकशाही असल्यामुळं या लोकशाहीची बूज राखत असताना स्थानिक प्रश्नाला प्राधान्य देऊन त्या ठिकाणी सभागृहामध्ये चांगल्या पद्धतीचा काम करणारा यावा. आणि मतदारांनी सुद्धा आपण जे मत देतोय ते गटातटाचं न होता चांगल्या उमेदवाराला देण्यासाठी एक मत एक व्यक्ती ही जो आपल्याला कायद्यानं अधिकार मिळाला आहे तो त्याची अंमलबजावणी प्रत्येक सुज्ञ मतदारांनी करावी. आत्तापर्यंत आम्ही अनेक खासदारांना मतदान केलं. अनेक गोष्टी शेतकऱ्यांच्या बाबतीत जर बोलायचं झाल्या तर यापूर्वीच्या शासन म्हणजे आलेल्या खासदारांनी
खरोखरी शेतकऱ्यांच्यासाठी त्यांची तळमळ त्यांची निकट लक्षात घेऊन आतापर्यंत काम केलं होतं. पण ह्या गेल्या 4 वर्षामध्ये आलेल्या खासदारांनी शेतकऱ्यांच्याकडे पाठ फिरवले असं दिसून येते. आताच तुम्ही जर बघितला वर्तमानपत्रामध्ये तर कारखान्यांची इस्टेटी जप्त करायचे चाललेले आहेत. याचा अर्थच असा होतो की त्यांच्या जर इस्टेटी जप्त झाल्या आणि जर माल जप्त झाला तर शेतकऱ्यांना तो माल विकून मिळणारी रक्कमही मिळणार नाही. आता शेतकरी दुहेरी संकटात सापडलेला आहे. तिकीट राष्ट्रवादीचं आणि काम भाजपचं अशा दुहेरी भूमिकेत असल्यामुळं लोकांच्या समोर व्यवस्थेत आहे. त्यामुळं लोकांची नाराजगी फार मोठी आहे. तुम्ही काय सांगाल, जी कामं आहेत ती झाली वाटतात काय? नक्कीच एक प्रवासी संघटनेचा कार्यकर्ता म्हणून मी आमच्या खासदार श्री संसदरत्न मुन्ना महाडिक यांचं खूप अभिनंदन करतो. कारण एक कोल्हापूरचा रेल्वे एक जिव्हाळ्याचा प्रश्न होता. गेली 25-30 वर्ष रेल्वेचा पूर्णपणे विकास थांबलेला होता. आम्ही मुन्ना महाडिकच्या मागं लागल्यानंतर त्यांनी आम्हाला सगळ्या विचारात घेतला. आमचे सगळे प्रश्न त्यांनी ध्यानात आणले. त्यांनी केंद्रामध्ये इतका पाठपुरावा इतका मोठा निधी कोल्हापूर स्टेशनसाठी आणलेला आहे. तुम्ही काय वाटते? आपल्या खासदारांनी जे आता कार्य केलेले आहे ते मंडलिक साहेब जे होते मंडलिक साहेबांच्या बरोबरीनं काम केलं आहे असं मला तरी वाटतं. कारण मंडलिक साहेब ज्या धडाडीनं कार्य करत होते किंवा त्या मंडलिक साहेबांच्या आधीचे जे खासदार होते त्यांना तर संपूर्ण कोल्हापूर मौनी बाबाच म्हणत होतं. त्यानंतर मंडलिक साहेबांचा जो ठसा होता तोच ठसा मुन्ना महाडिक साहेबांनी पुढं सुरू ठेवलेला आहे. कामं करून घेतलेली आहेत परंतु त्याचं इम्प्लिमेंटेशन व्हायला थोडा वेळ लागणार. खरं विरोधी पक्षात असून पण हे काम करणं म्हणजे एक मोठं धाडसाचं काम आहे. सगळ्यात मोठं जो होतं की कोल्हापूरची थेट पाईपलाईन, ती थेट पाईपलाईन पूर्ण करून घेणं खासदारांची जबाबदारी होती. थेट पाईपलाईन ही महापालिका आणि याच्या शासन महाराष्ट्र शासन यांच्या गोंधळात अडकलेली आहे ती. आणि महापालिकेनं बऱ्यापैकी त्यामध्ये लक्षच दिलेलं नाही आहे किंवा जे कॉन्ट्रॅक्टर नेमलेले आहेत त्या कॉन्ट्रॅक्टरांच्यावर लक्ष ठेवण्याचं काम हे महापालिकेचं होतं. ते महापालिकेनं केलेलंच नाही आहे. प्रत्येक वेळी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्या कॉन्ट्रॅक्टरांशी संधान बांधून त्या प्रत्येक गोष्टीला म्हणजे ह्या कोल्हापूरच्या नागरिकांचा खेळखंडोबा करायचं ठरवलेलं आहे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कॉन्ट्रॅक्टरनी असं आहे. तुम्ही काय सांगाल, महापालिका सध्या तुमच्या ताब्यात आहे. महापालिका जरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असली तरी शासनाकडून महानगरपालिकेला कुठल्याही प्रकारचा फंड आलेला नाही. आणि ज्या काही अंबाबाई मंदिराच्या बाबतीत जे काही गेल्या 4 वर्षामध्ये आकडे जाहीर झालीत त्याचा अजूनपर्यंत कुठं नारळ फुटलेला नाही. शाहू जन्मस्थळ असो किंवा इतर कुठल्याही कामाचं नारळ फुटलेलं नाही. थेट पाईपलाईनमध्ये महाराष्ट्र शासन स्वतः जबाबदार आहे. त्यांची जबाबदारी होती पूर्ण करून घ्यायची. पण जे नळपाणी योजनेचे अधिकारी आहेत ते महाराष्ट्र शासनाकडे आहेत. महानगरपालिका फक्त देखरेख करायला लागली आहे. आणि ह्यामध्ये कोल्हापुरातील जी काही रस्ते आहेत ते IRBने केलेले आहेत. म्हणजे महानगर खासदाराच्या फंडात एक रस्ता झालेला नाही आहे हे निश्चित आहे. नक्कीच आपल्यासोबत काही तरुणाई सुद्धा आहेत. तरुणाईचं मतं सुद्धा आपण जाणून घ्या. काय सांगाल, ज्या पद्धतीनं रोजगार निर्मिती करायला पाहिजे होती, बेरोजगारीचा प्रश्न मोठा कोल्हापूरमध्ये संभवतोय, झाली काय, वाटते काय? नाही, कोल्हापूरच असं नाही, सगळ्या देशात बेरोजगारीचा विषय मोठा आहे. वर्षाला 1.25 कोटी लोक ग्रॅज्युएट होतात. 1.25 कोटी लोकांनी रोजगाराची अपेक्षा आहे. पण आता 25 लाख लोकांनीच फक्त रोजगार निर्मिती झालेली आहे. 1 कोटी लोक दर वर्षाला बेरोजगार आहेत. बेरोजगारीच्या प्रश्नाकडे कधीही खासदारांचा इथल्या कधी प्रश्न गेलेला नाही. प्रत्येक खासदाराला काय पक्ष महत्त्वाचा वाटतोय. कोल्हापूरचा खासदार असा असायला पाहिजे, येणारा खासदार त्याच्यासाठी पक्ष महत्त्वाचा नसायला पाहिजे. त्यानं लोकांच्यासाठी काम केलेलं पाहिजे आणि लोकांनी सांगितलं पाहिजे की यस ह्यावेळेला आमचा खासदार हो पाहिजे. पण ह्यावेळेला प्रत्येकाचं गणित चाललेलं आहे की बाबा माझं कुठल्या पक्षात गेल्यावर कसं चालणार आहे. पैशातनं सत्ता आणि सत्तेतनं पैसा हेच दरवेळेला समीकरण राबवलेलं आहे. आणि जोपर्यंत हे घराणेशाहीचं राजकारण चालणार आहे तोपर्यंत विकासाचा मुद्दा कधी येणार नाहीत. नेहमी सातत्यानं घराणेशाही, भांडवलदार आणि पैसा ह्या 2 गोष्टीवरच राजकारण खेळलं जाईल आणि लोकांच्या कुठल्याही अपेक्षा ह्याच्यामध्ये पूर्ण होणार नाहीत. संभाव्य जे कोल्हापूरच्या खासदारांची नावं समोर आहेत लोकसभेच्या इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर, ते खासदार किंवा त्या व्यक्ती कोल्हापूरचा विकास करतील वाटते का? त्या अपेक्षा आहेत की कोल्हापूरच्या विकासासाठी जे दिल्लीत प्रश्न मांडायला पाहिजे होते किंवा त्याबाबतचे पूर्ण होऊन प्रकल्प एखादा मोठा किंवा बेरोजगारी किंवा इतर ज्या गोष्टी आहेत सोयी सुविधा या बाबतीत ज्या पद्धतीने खासदारांनी काम करायला पाहिजे त्या पद्धतीने अजून तरी ह्या कुठल्याच खासदारांनी केलं नाही. म्हणजे ह्याच्या पूर्वीच्या पण किंवा आत्ताच्या पण खासदारांनी. संभाव्य 2 नावं समोर येतात. ते म्हणजे सध्याचे विद्यमान खासदार धनंजय महाडिक आणि शिवसेनेचे नेते म्हणजे माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांचे पुत्र संजय मंडलिक. या दोन्हीपैकी कोणाचं पारडं जड वाटतं, एक मतदार म्हणून काय वाटतं?
मतदार म्हणून प्रथम मी कोल्हापूरचे सुपुत्र आणि खासदार धनंजय महाडिक यांना सलग 3 वेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला, त्यांचं अभिनंदन करतो. त्याचबरोबर त्यांच्या काही त्रुटी अशा आहेत की ते जिल्ह्यात काम करतायत, तर कोल्हापूर शहराकडे त्यांनी जाणूनबुजून दुर्लक्षित ठेवलं आहे. कोल्हापूर शहर हे कळून येत नाही, त्याचं त्यांनी स्पष्टीकरण द्यावं. कॅमेरामन संदीप पाटीलसह ज्ञानेश्वर साळुंके, जय महाराष्ट्र, कोल्हापूर. कोल्हापूरमध्ये काय होणार आहे एवढी उत्सुकता कोल्हापुरांना आहे, त्या बाहेरही अनेकांना आहे. कारण कोल्हापुरात नेमकं काय घडतंय. मी जातोय विजय चोरमारे यांच्याकडे, आवर्जून त्यांच्याकडे जाणार आहे. विजय चोरमारे सर, कोल्हापूरचा प्रश्न थोडासा वेगळा आहे. कारण एक तर धनंजय महाडिक हे उत्तम संसदपटू म्हणून त्यांना सलग 3दा पुरस्कार जरी मिळाला असला तरी कोल्हापुरांचं ते समाधान करू शकलेत का, हा तितकाच चर्चेचा विषय आहे. दुसरीकडं राष्ट्रवादी काँग्रेसमधून त्यांना एक विरोध दिसतो आहे. शरद पवारांचं पाठबळ आहे, ठीक आहे, पण राष्ट्रवादी काँग्रेसमधून स्थानिकांचा विरोध दिसतोय. तिसरीकडं सतेज पाटलासारखे जे काँग्रेसचे आमदार आहेत त्यांनी जाहीरपणे आपला विरोध हा महाडिक यांना दाखवलेला आहे. अशा वेळी पुढची निवडणूक कशा पद्धतीने होऊ शकते, जर धनंजय महाडिक हेच उमेदवार असले आघाडीचे, तर मग काय होऊ शकतं? आशिष, आताच चित्र असं आहे, आताची परिस्थिती अशी दिसते की कोल्हापूरची लढत साधारण राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीकडून धनंजय महाडिक आणि शिवसेना भाजप युतीकडून संजय मंडलिक अशीच होईल साधारण. यात काही बदल होण्याची शक्यता मला आता या घडीला दिसत नाही. अजून थोडा वेळ असल्यामुळं आयत्या वेळी आणखी काय गोष्टी घडामोडी घडू शकतात. पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे तिथले राजकीय वजनदार कोल्हापूरचे नेते आहेत, पण त्या पार्श्व आणखी काय बदल होता ते थोडा वाट पाहायला लागेल. पण आता तरी असं दिसतं की धनंजय महाडिक आणि संजय मंडलिक यांच्यातच ही लढत होईल. पण गेल्या वेळी धनंजय महाडिक यांना जसा म्हणजे फाईट अतिशय अटीतटीची झाली, पण तरी त्यांचा फायदा झाला. तर यावेळची निवडणूक त्यांच्यासाठी तुलनेनं अधिक अवघड आहे असं आताच म्हणावं लागेल. तशी परिस्थिती आता दिसते. गेल्या वेळीची अवघड होती, पण गेल्या वेळी त्यांच्या बाजूनं काही समीकरणं होती, काही गणितं होती. म्हणजे धनंजय महाडिक त्याच्या आधीचे त्यांचे पराभव आणि त्यानंतर पराभवानंतरही सतत ते संपूर्ण लोकसभा मतदारसंघ धरून सतत कार्यरत राहिले होते. आणि त्या पराभवामुळं आणि सतत कार्यरत राहिल्यामुळं एक लोकांच्यामध्ये सहानुभूती होती त्यांच्याबद्दल. त्याचबरोबर त्यांच्या पत्नी अरुंधती महाडिक यांनी त्या निवडणुकीच्या आधी खूप लोकांच्यात मिसळून काम केलं होतं. त्यांच्या महिलांच्या मिसळून खूप संघटनात्मक काम केलं होतं. त्यांच्या कामाचा त्यांना एक मोठा लाभ झालेला होता. त्याचबरोबर तिसरी गोष्ट म्हणजे सतेज पाटील जे काँग्रेसचे आमदार होते त्यांचं विरोधात असतानासुद्धा त्यांनी ज्या आघाडी झाल्यानंतर आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्याने आदेश दिल्यानंतर सतेज पाटील यांनी सगळे मतभेद विसरून त्यांना एक जाहीर पाठिंबा जाहीर केलेला होता आणि विरोध करणाऱ्या कार्यकर्त्यांना विरोध त्यांचा शांत करून त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले होते. हे सगळे या सगळ्या गोष्टी धनंजय महाडिक यांच्या बाजूने घडल्या होत्या. आणि शेवटच्या टप्प्यात नरेंद्र मोदींची एक सभा होणं अपेक्षित होतं, तिथं सभा घ्यायचं चाललेलं होतं, ती सभाही झाली नाही. म्हणजे ती गोष्ट पत्त्यावर पडली. आणि या सगळ्या एकत्रित गोष्टींची समीकरणे ही सगळे फाशे धनंजय महाडिक यांच्या बाजूने पडले आणि त्यामुळे ते 33,000च्या फरकानं निवडून आले. तर यावेळी आता कसाही सहानुभूतीचा मुद्दा राहिलेला नाही, तो बाजूला गेलेला आहे. दुसरी गोष्ट सतेज पाटील त्यांच्यापासून बाजूला गेलेले आहेत. सतेज पाटील बाजूला गेले त्याचं कारण सर्वस्वी धनंजय महाडिक हे आहेत. खरं तर धनंजय महाडिक यांचं संसदेतला परफॉर्मन्स हा आतापर्यंतच्या कोल्हापूरच्या इतिहासात कोल्हापूरच्या खासदारांच्याकडं अलीकडच्या एक 25-30 वर्षात कोल्हापूरच्या खासदारांचा संसदेतला परफॉर्मन्स म्हणावा तसा असा नव्हता. पण धनंजय महाडिक यांनी जाणीवपूर्वक संसदेतली उपस्थिती, संसदेत प्रश्न मांडणं, संसदेत काही विषय उपस्थित करणं आणि एकूण संसदेतला जे आपलं अस्तित्व दाखवणं या बाबतीत खूप चांगलं काम केलेलं आहे. परंतु ज्यावेळी निवडणुकीची वेळ येते ना, तेव्हा या सगळ्या गोष्टी बाजूला राहतात आणि तुमची राजकीय आजूबाजूची गणितं काय आहेत ही सगळी राजकीय गणितं त्यांची चर्चा सुरू होते. आणि तिथं सतेज पाटलांचं समीकरण हे कोल्हापूरच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं समीकरण आहे. त्याचं कारण असं की लोकसभा निवडणुकीला सतेज पाटील यांनी मदत केल्यानंतर विधानसभा निवडणुकीला सतेज पाटील यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाकडून धनंजय महाडिक यांचा चुलत भाऊ अमल महाडिक हे उभा राहिला. आणि ही एकूण महाडिक
यांच्या एकूण महाडिक यांच्या कुटुंबाचं मोठं राजकीय ब्लंडर होतं असं मला वाटतं. त्या एका निवडणुकीत अमल महाडिक यांना यश मिळालं असेल, परंतु त्यांनी आपल्या एकूण पुढच्या भवितव्यातल्या सगळ्या राजकारणाच्या संदर्भात आपण स्वतःभोवती आपण कधी विश्वासार्ह राहू शकत नाही असं एक चित्र निर्माण त्या एका निवडणुकीनं केलं. आणि धनंजय महाडिक यांना यावेळी त्या गोष्टीचा त्रास होणार आहे. सतेज महाडिक हे कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात जसे तो त्यांचा स्वतःचा मतदारसंघ आहे तिथं त्यांना त्रासदायक ठरू शकतात. त्याचबरोबर या कोल्हापूर मतदारसंघातला करियूर मतदारसंघ आणि कोल्हापूर उत्तर मतदारसंघ या दोन्ही मतदारसंघात सतेज पाटील यांचं लक्षणीय प्रभाव क्षेत्र आहे. त्यामुळे त्याचाही फायदा इकडं ह्याला म्हणजे त्याचा फटका धनंजय महाडिक यांना होऊ शकतो. आता अनेक गोष्टी सांगतात की राहुल गांधींच्याकडून सतेज पाटील यांच्यावर दबाव आणणार, पण मला वाटत नाही की आता ही गोष्ट दुरुस्त होण्याच्या ठिकाणी आहे. त्यामुळं ही निवडणूक खूप अटीतटीची खूप ताकदीची होणार आहे असं मला वाटतं. आता इथं या विधानसभा मतदारसंघाचं चित्र बघितलं तर 6 विधानसभा मतदारसंघापैकी 2 ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस, 3 ठिकाणी शिवसेना आणि एका ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा आमदार आहे. इथं युतीचं पारडं जड आहे, पण तरीसुद्धा लोकसभेला हे पारडं असं जड राहत नाही, ते समसमान येतं. आणि ऐत्यावेळी किंवा अत्यंत महत्त्वाच्या क्षणी आणखी काही समीकरणे इथली कशा पद्धतीनं आकाराला येतात याच्यावर पुढचं निवडणुकीचं अंतिम चित्र राहील असं मला वाटतं. आशिष, ठीक आहे. आपल्यासोबत कोल्हापूरचे शिवसेना संघटक अवधूत साळोखे सुद्धा आहेत. अवधूतजी, चर्चा अशी आहे की संजय मंडलिक यांच्या ऐवजी जर का दुसरा एखादा आणखी तगडा उमेदवार दिला तर ही लढत शिवसेनेला जिंकता येईल. म्हणजे राजेश क्षीरसागर यांच्या नावाची चाचपणी मातोश्रीवरनं होते अशी आमचीही माहिती आहे. तर असं काही होऊ शकतं का? शिवसेना कशा पद्धतीने टक्कर देऊ शकते आगामी निवडणुकीत? संजय मंडलिक हे शिवसेनेचे आमचे उमेदवार असतील असं बऱ्याचदा आम्हाला आमचे संपर्क नेते मान्य दिवाकर रावते साहेब, संपर्क प्रमुख मान्य अरुणभाई दुधवाडकर यांनी वेळच्या वेळी सांगितलेलं आहे की संजय मंडलिक दादा हेच आमचे शिवसेनेचे उमेदवार असतील. त्यामुळे मला वाटत नाही की दुसरे कोण उमेदवार पक्षाकडून दिला जाईल, कारण प्रत्येक जण आहे त्यांचं काम चांगलं आहे. तिथं बाकीचे जे आमदार आहेत ते त्यांच्या मतदारसंघात काम करतात आणि चांगल्या पद्धतीनं त्यांचं काम चालू आहे. त्यामुळे लोकसभेला संजय मंडलिक हेच शिवसेनेचे खात्रीलायक उमेदवार असतील असं मला वाटतं. पण जर का युती नाही झाली आणि भाजपने स्वतंत्र उमेदवार त्यांचा दिला, कारण चंद्रकांत दादा पाटलांचं आता सध्या इतकं प्रस्त कोल्हापुरात निर्माण झालेलं आहे की ते ती जागा लढू शकतात म्हणजे पक्षासाठी एखादा उमेदवार उभा करून पक्षाला ती जागा लढायला भाग पाडू शकतात किंवा तो मतदारसंघही कदाचित भाजप आपल्याकडे युती असताना सुद्धा घेऊ शकते. याची काही शक्यता दिसते का शिवसेनेला? नाही, युती होईल किंवा नाही होईल हा सर्वस्वी आमचे पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे हे जाहीर करतील. शिवसेना हा आम्ही आदेशावर चालणारा पक्ष आहे. जो काय आदेश पक्षाकडून येईल, युती होईल, भाजपचा उमेदवार असू दे नसू दे किंवा युती झाली तरी ही शिवसैनिक हे शिवसेनेच्या उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे राहतील. आणि 100% यावेळेला जे आमचे आदरणीय बाळासाहेबांची एक कायम खंत त्यांनी बोलून दाखवली की माझ्या सभेला कोल्हापुरात माणसं येतात, भरपूर गर्दी होती, पण आजपर्यंत शिवसेनेचा खासदार कोल्हापुरात आला नाही. तर ती एक शक्यता यावेळेला आम्ही बाळासाहेबांची राहिलेली इच्छा शिवसैनिक म्हणून नक्की पूर्ण करून यावेळेला लोकसभेला खासदार हा शिवसेनेचाच असेल अशी मी आपल्याला ग्वाही देऊ इच्छितो. पण एक प्रश्न असाही आहे की तुमचे जे 3 आमदार आहेत, राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके आणि प्रकाश आंबेडकर, हे तिघेही त्यांच्या मतदारसंघामध्ये तसे मातब्बर नेते आहेत. या तिघांच्या प्रयत्नांनी आणि चंद्रकांत पाटील यांच्या भाजपच्या साथीनं शिवसेनेचं पारडं जड राहील असं तुम्ही म्हणताय. तुमचा तोच एक अंदाज असावा. पण कोल्हापूरची जी लढत आहे ती लढत जातीपातीच्या समीकरणावरही जास्त होते. त्याहीपेक्षा सगळ्या सोयऱ्यांमध्ये काय, शहर भाग वेगळा, ग्रामीण भाग वेगळा. धनंजय महाडिकच्या बाबतीत असं बोललं जात आहे की त्यांनी शहरी भागाकडे थोडंसं दुर्लक्ष केलं आहे, ग्रामीण भागात ते मजबूत आहेत. त्यांनी रेल्वेसाठी मोठा निधी केंद्राकडून आणलेला आहे. त्यांच्याकडेही एक प्रकारे विकासाची कामं करणारा नेता म्हणून कोल्हापूरकर काही प्रमाणात बघतायत. अशा वेळी धनंजय महाडिक जे विद्यमान खासदार आहे
ते त्यांचं पारडं हे काहीसं म्हणजे झुकलेलं नसेल किंवा काहीसं झुकलेलं असेल, वरचढ नसेल, असं का म्हणू शकताय? आदरणीय खासदार साहेबांनी म्हणजे आम्ही जे काय आता ऐकलं किंवा एवढे वर्ष बघतोय, संसदेत प्रश्न मांडणं आणि खाली ग्राउंड लेवलला ते पूर्ण होणं याच्यात भरपूर फरक आहे. प्रश्न मांडणं वेगळं आहे आणि त्याची उत्तरं लोकांना आपल्या दारात कामं झालेली हवी असतात. आज जवळजवळ 950 गावं या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात आहेत, वाड्या वस्त्या आहेत. त्या वाड्या वस्त्यापर्यंत हे पोचलेले आहेत काय? तर नाही पोचलेले. फक्त संसद त्यांना 3 जे पुरस्कार मिळाले, त्यांनी प्रश्न विचारले त्याच्यासाठी मिळाले असतील, पण खरा पुरस्कार जनतेकडून मिळायला हवा. आणि आताची जर परिस्थिती बघितली तर ते फक्त मला वाटते त्यांनी एक विमानतळाचा प्रश्न सारखे त्या विमानाच्या भोवती गिरट्या मारण्यात त्यांचा वेळ जातोय किंवा रेल्वेचा एखादा कुठला तरी विषय असतो ते, पण लोकांच्या कामासाठी किंवा एखाद्या आंदोलनात भाग घेतला, एखादा महत्वाचा प्रश्न त्यांनी एखाद्या आंदोलन रूपात किंवा मार्गी लावलाय असं मला कुठं काय वाटत नाही. म्हणजे लोकांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न, सामान्य वस्ती आज चंदगड, आजरा, गडिंग्लजमध्ये लांब लांब राहणाऱ्या वाड्या वस्त्या आहेत, तिथपर्यंत रस्ते, गटारी, पाणी ही सुविधा झालेली आहे का त्यांच्याकडून? तर नाही झालेली ही सुविधा. ठीक आहे, आपल्यासोबत भूषण राऊत सुद्धा आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आहेत. भूषण राऊत, गेल्या वेळेस म्हणजे 2014ला शरद पवारांनी सर्व नेत्यांना हेवेदावे विसरून धनंजय महाडिक यांच्यासाठी राबायला सांगितलं आणि त्यामुळे निसटता का होईना 31,000 मतांनी धनंजय महाडिकांचा विजय झाला. पण आता परिस्थिती बदललेली आहे. जसं विजय चोरमारे म्हणाले की सतेज पाटील यांनी उघड उघड सांगितलेलं आहे की आता मदत करणे नाही. अशा वेळी पुन्हा एकदा शरद पवारांनाच धनंजय महाडिकांसाठी सर्व प्रयत्न करावे लागतील. ते प्रयत्न पक्षातही करावे लागतील आणि काँग्रेसच्या नेत्यांबरोबर सुद्धा त्यांना जवळ घेण्याचे प्रयत्न करावे लागतील. म्हणजे पवार साहेबांच्या सक्रिय पाठिंब्याशिवाय धनंजय महाडिकांचं पारडं जड होऊ शकत नाही. सर, मी आपल्याला लिहून द्यायला तयार आहे की 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच उमेदवार निवडून येईल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच खासदार होईल. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, 2014च्या एवढ्या मोठ्या राक्षसी सुनामीमध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार कोल्हापूरमधून निवडून आलेला आहे. तो 30,000 मतांनी निवडून आलाय. एक गोष्ट कदाचित मी चुकतही असेल, पण नरेंद्र मोदींची सभा कोल्हापुरात झाली होती आणि कोल्हापुरात सभा होऊनही धनंजय महाडिक 30,000 मतांच्या फरकाने निवडून आलेत. ते काय 2-5 हजार मतांनी निवडून आलेले नाहीयेत. जर या राक्षसी सुनामीमध्ये नरेंद्र मोदींची सभा होऊनही जर धनंजय महाडिक राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून येत असतील तर आता कोणतीही सुनामी राहिलेली नाही, कोणतीही लाट राहिलेली नाहीये. किंबहुना सत्ताधाऱ्यांच्या विरोधातली नाराजी प्रचंड मोठ्या प्रमाणावर जनतेत आहे. अशा पार्श्वभूमीमध्ये राष्ट्रवादीचा खासदार तिथून निवडून न येण्याचं काहीच कारण नाही. राहिला प्रश्न शिवसेनेचा, तर गेल्या 4 वर्षात शिवसेनेने सत्तेत राहून विरोध करण्याच्या पलीकडे काय काम केलंय हे शिवसेनेने सांगावं. शिवसेनेचे पदाधिकारी इथे बसलेले आहेत. सत्तेत राहून विरोधाच्या पलीकडे कोणतीच गोष्ट शिवसेना करू शकली नसल्याने शिवसेनेचे लोक हे फ्रस्ट्रेट झालेले आहेत. शिवसेनेचा मतदार हा त्यांच्यापासून दुरावलेला आहे. त्यामुळे ही निवडणूक अवघड होणार आहे, पण ती शिवसेनेसाठी अवघड होणार आहे, ती राष्ट्रवादीसाठी अवघड होणार नाही. ठीक आहे, ठीक आहे. मी एक ब्रेक घेणार आहे आणि ब्रेक नंतर मी पुन्हा विजय चोरमारे आणि आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडे जाणार आहे. मला एक प्रश्न विचारायचा आहे, तो हा की कोल्हापूरमध्ये शिवसेनेचे 3 आमदार आहेत. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरमध्ये शिवसेनेचं एक प्रस्थ दिसतंय. मर्यादित का असेना 3 त्यांचे आमदार आहेत तिथे. अशा वेळी शिवसेना कोल्हापूरकडे कशी बघते आणि शिवसेना आपले जे विद्यमान खासदार आहेत किंवा जे खासदारकीला गेल्या वेळेस त्यांचा निसटता पराभव झाल्या त्या उमेदवारांशी कसा रॅपो बनवून आहे, ह्या गोष्टीवरती मी चर्चा करणार आहे, पण ब्रेक नंतर.
ब्रेकनंतर पुन्हा तुमचं स्वागत. तुम्ही बघताय हल्ला बोल महाजनादेश 2019. मी पुन्हा जातोय ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांच्याकडे. विजय चोरमारे सर, प्रश्न हाच आहे की शिवसेनेची ताकद जी कोल्हापूरमध्ये आहे, 3 आमदार त्यांचे आहेत, त्यानंतर हातकणंगलेसारखा मतदारसंघ असेल जिथं आज राजू शेट्टी जे एकेकाळी 2014 मध्ये युतीचे सहकारी होते, आता ते कुठे आहेत हे कोणालाच अजून त्याचा पत्ता नाही आहे. अशा वेळी युती होणं हे शिवसेनेच्याही गरजेचं आहे. जर का कोल्हापूरची जागा शिवसेनेला काढायची असेल तर भाजपची साथ पुढच्या निवडणुकीमध्ये हवी आहे. बरोबर आहे, भाजपची साथ तर मिळावी लागेल, कारण भाजपची काही कमिटेड मतं शहरी भागात आहेत आणि शिवाय अलीकडच्या काळात काही नवीन मतदार भाजपचे झालेले आहेत. त्यामुळे भाजपची मदत निश्चितच शिवसेनेला होणार आहे, त्यामुळे मदत लागणारच आहे. पण युती झाली नाही तरीसुद्धा मला वाटतं शिवसेना तिथं ताकदीनं लढू शकते आणि तिथं म्हणजे अगदी पहिल्या मुख्य लढत होईल त्यात मुख्य लढतीत शिवसेना असू शकते, हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. दुसरी गोष्ट, मगाची भूषण राऊत म्हणाले जे राष्ट्रवादीचं सगळं जे तिथं आलबेल आहे, तर ते त्यांनी खरं तर त्यांची सगळी अकॅडमिक मांडणी आहे, कागदावरची मांडणी होती. त्यांनी राष्ट्रवादीच्या स्थानिक माणसांच्याकडून माहिती घेतली तरी त्यांचं नीट अपडेट होतील असं मला वाटतं. ते जी मांडणी करतात ते खूप अकॅडमिक आणि खूप पुस्तकी पद्धतीचं झालं की तिथं निवडून येतीलच, त्या लाटेत निवडून आली. मोदींची सभा मुळात 2014ला कोल्हापूरमध्ये झालेली नव्हती, तिथं मोदींची सभा शेवटच्या टप्प्यात होणार होती, परंतु धनंजय महाडिक यांना मदत व्हावी या हेतूनं त्यांच्या सहानुभूतीदार असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी ती सभा होऊ नये यासाठी हातभार लावला. ही मी अधिकची माहिती त्यांच्या याच्यासाठी देतो. मोदींची सभा कोल्हापुरात झालेली नव्हती, ती सांगलीत झालेली होती गेल्या वेळी. त्यामुळं हे एक मी त्यांची दुरुस्ती करतो. आणि आत्ताची परिस्थिती म्हणजे शिवसेनेचे 3 आमदार असले तरी त्या 3 आमदारांच्या मतदारसंघात तिथं आत्ताची परिस्थिती अशी आहे की त्यांच्या विरोधातले जे काँग्रेस किंवा राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत ते आता तितकेच किंवा त्याहून अधिक स्ट्रॉंग आहेत. त्यामुळे ते आमदार आहेत याअर्थी तिथं शिवसेनेचं पारडं जड आहे असं होत नाही. आता त्या ठिकाणी समसमान किंवा थोडी अशी 45, 55, 49, 51 अशी मतविभागणी झालेली आहे. त्यामुळे ही लढत एकूणच अटीतटीची आणि खूपच इंटरेस्टिंग अशी कोल्हापूरची लढत आशिष मला वाटतं या येत्या 2049ची होणार आहे. मी दिनेश दुखंडे यांच्याकडे जातो. दिनेश, आपण नेहमी म्हणतो की शिवसेनेचे 18 खासदार लोकसभेत आहेत, म्हणजे सध्या शिवसेनेकडे 18 लोकसभेचे मतदारसंघ आहेत. पण जसं की आता संजय मंडलिक घ्या, कोल्हापूरची जागा घ्या, 30,000 आशिष हां हॅलो हां आशिष हां बोला. हॅलो बोला आशिष. हां, एक गोष्ट फक्त सांगायची राहिली की कोल्हापूरनं शिवसेनेला 6 आमदार दिले, पण कोल्हापूरला एखाद्या राज्यमंत्रीपदी देण्याचा औदार्य सुद्धा शिवसेनेच्या नेतृत्वानं दाखवलं नाही, हे सुद्धा इथे नमूद करून घ्यायला लागेल. त्यामुळे तो एक राग लोकांच्या मध्ये आहे शिवसेनेच्या विरोधात. अगदी बरोबर आहे, तुम्ही खूप चांगली आठवण करून दिलीत. हे बघा, हा अनुभवाचा फायदा असतो. हुशारी ही अनुभवापुढे कमी ठरते, त्याचा प्रत्यय वारंवार येतो. थँक्यू. दिनेश, हाच प्रश्न की 3 आमदार आहेत, तिघेही म्हणजे मी खरंच सांगतो, प्रकाश आंबेडकर हा पहिल्यांदा जरी आमदार म्हणून विधानसभेत आला असला तरी त्याची विधानसभेतली सभागृहातली भाषणं काढून बघा, त्यानं उपस्थित केलेले प्रश्न बघा, ते खरंच कौतुकास्पद आहे. म्हणजे बाहेरही कामगिरी, आतमध्येही कामगिरी या 3 आमदारांची दिसते. तरी सुद्धा शिवसेनेनं, मातोश्रीनं कोल्हापूरवर अन्याय केलेला आहे. एक साधं राज्यमंत्रीपद सुद्धा दिलं नाही. आशिष सर, हाच कळीचा मुद्दा आहे. विजय चोरमारे सरांनी जो मुद्दा सांगितला तोच मी माझ्या विश्लेषणामध्ये मांडणार होतो, पण तो आता त्यांनी मांडलेला आहे. पण खरं आहे की सत्ता आली, विरोधी पक्षात होती शिवसेना, त्यावेळेस अचानक एका महिन्यामध्ये विरोधी पक्षातून सत्ता भाजपच्या सत्तेत शिवसेना सहभागी झाली, सगळ्यांना मंत्रिपदं मिळाली. पण कोल्हापूर आणि आसपासच्या एकूण भागातून 6 आमदार हे शिवसेनेचे आहेत. पण गेल्या 4 वर्षामध्ये इथे राज्यमंत्रीपद किंवा मंत्रीपद, जे कॅबिनेट मंत्रीपद आहे ते मिळालेलं नाही. त्यामुळे निश्चितच स्थानिक जनतेमध्ये खदखद आहे. ज्यावेळेस पहिला शपथविधी झाला शिवसेनेच्या मंत्र्यांचा, राजेश क्षीरसागर यांचं राज्यमंत्री म्हणून नाव निश्चित झालं होतं, पण ऐनवेळी त्यांचा पत्ता कापला गेला, त्यामुळे ते साहजिकच दुखावले गेले होते.
त्याऐवजी दादा भुसे यांची वर्णी लागली त्या मंत्रिमंडळात. आणि तेव्हापासून आतापर्यंत राजेश क्षीरसागर किंवा अन्य जे आमदार आहेत त्यांना फक्त आश्वासन दिलं जातं आहे की मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तर त्यांची वर्णी लागेल किंवा त्यांना महामंडळाचं पद मिळेल वगैरे वगैरे अशी आश्वासनं गेल्या 4 वर्षात दिली, पण या आश्वासनांची पूर्तता झाली नाही. अलीकडच्या काळात अशीही चर्चा होती की शिवसेना भाजप हे जर वेगळे लढले तर चंद्रकांत दादा पाटील हे भाजपचे जे ज्येष्ठ आणि क्रमांक 2चे नेते आहेत ते शिवसेनेच्या या आमदारांना भाजपमध्ये खेचू शकतात, तशा पद्धतीची व्यूहरचना ही आहे. तर या सगळ्या गोष्टीचा कदाचित फटका हा शिवसेनेला बसू शकतो. शिवसेनेचे उमेदवार म्हणून राजेश क्षीरसागर यांचं नाव सुद्धा चर्चेत आहे. संजय मंडलिक हे याआधी उमेदवार होते, पण एकूण परिस्थिती पाहिली तर शिवसेना ही निवडणूक लढण्यासाठी ॲग्रेसिव्ह असेल, पण या नाराजीचाही त्यांना फटका बसू शकतो. त्यामुळे शिवसेनेला खूप सावधपणे पावलं उचलावी लागणार आहेत. शेवटी जो कळीचा मुद्दा असतो, युतीवर सगळी भिस्त असू शकते. जर 2 पक्ष वेगवेगळे लढले तर मतविभाजन त्याचा फटका बसू शकतो आणि NCP या पक्षाला पुन्हा एकदा फायदा होऊ शकतो, अशी काही सध्याची स्थिती आहे किंवा असं विश्लेषण करता येऊ शकतं. अगदी बरोबर आहे. मी शेवटी अवधूत साळोखे यांच्याकडे जातो. अवधूत साळोखे, या मुद्द्यावर तुम्हाला काही बोलायचं आहे? तुम्हाला नाराजी मातोश्रीकडे व्यक्त करायची आहे? राज्यमंत्री पद तरी द्या, दिलं नाही ते नाही, राज्यमंत्री पद दिलं नाही किंवा आहे असं काय झालेलं नाही. उलट माझं मत असं आहे की गेले 29 वर्ष संजय पवार आमचे आत्ताचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत, हे 29 वर्ष पक्षाचं काम प्रामाणिकपणे करतायत. आज त्यांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष हे पद मातोश्रीनं एक चांगला शिवसैनिक, प्रामाणिक शिवसैनिक म्हणून त्यांना पद दिलेलं आहे. महामंडळाची पदे तर काय बाहेरून आलेल्यांनाही दिलं जातं, पुढारीकरांच्या मुलाला नाही का दिलं भाजप? बाहेरून आलेलं नाही. संजय पवार हे 29 वर्ष झालं शिवसेनेचं काम करतायत, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत ते, आणि त्यांना आज आर्थिक विकास महामंडळाचं अण्णासाहेब पाटील महामंडळाचं उपाध्यक्ष पद देऊन राज्यमंत्री दर्जा हे मातोश्रीने दिलेला आहे. त्यामुळं शिवसैनिकावर कधीही पक्षात अन्याय झालेला नाही आहे. जुन्या जाणत्या सैनिकाला ज्यांना 29 वर्ष पक्षासाठी काम केलं त्यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा हा मातोश्रीने आदरणीय उद्धव साहेबांनी दिलेला आहे. त्यामुळे हा आरोप आपण करू शकत नाही की राज्यमंत्री दर्जा दिला नाही किंवा काय. आणि मगाशी जे एक राष्ट्रवादीचे प्रवक्त्यांनी जे बोलले की शिवसेना सत्तेत राहून विरोधात काम करते किंवा शिवसेना ही रस्त्यावरचे आंदोलन ही पहिल्यापासून करत आलेली आहे, सत्तेत असू दे किंवा नसू दे. पण रस्त्यावरचं आज जर लोकांचे काय अडचणी आहेत, लोकांचे प्रश्न आहेत, हे शिवसेनेनंच मांडले ना. तुम्ही विरोधी पक्षात राहून तुम्ही लोकांचे प्रश्न किती मांडले आतापर्यंत? ठीक आहे. नव्या विषयाला तोंड नाही फोडायचं आज. ठीक आहे, मी सर्वांचे आभार मानतो. आणि शेवटी ज्ञानेश्वर साळोखे, अवधूत साळोखे जे म्हणालेत ते खूप महत्वाचं आहे की शिवसैनिक जो आहे तो नाराज होत नाही. आणि खरं तर शिवसेनेची ही ताकद आहे की त्यांचा शिवसैनिक हा सहसा तसा नाराज होत नाही. पदांसाठी तो फारसा म्हणजे इच्छा व्यक्त करतो, नाही मिळालं म्हणून मातोश्रीपासून दुरावतो, असं ते होत नाही आहे. हीच खरं शिवसेनेची खूप मोठी ताकद आहे. जसं आपण म्हणालो, कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात यंदा मागच्यापेक्षाही अधिक कडवी अशी झुंज आपल्याला बघायला मिळणार आहे. सेना भाजप युती होते का? युती झाली असेल तर उमेदवार कोण असेल? धनंजय महाडिक यांना पुन्हा राष्ट्रवादी उमेदवारी देईल का? ते विद्यमान खासदार आहेत, त्यामुळं त्यांनाच उमेदवारी दिली जाईल असेही सांगणारे आत्ताच आपल्यासोबत प्रवक्ते होते राष्ट्रवादी काँग्रेसचे. पण शरद पवारांना धनंजय महाडिकांसाठी मोठी कंबर कसावी लागणार आहे. कारण सर्व पक्षातले आणि काँग्रेसमधले जे धनंजय महाडिक यांच्यापासून नाराज आहेत किंवा त्यांचं त्यांच्याबरोबर वितुष्ट आहे, त्या सर्वांना एकत्र आणून मोड बांधणं हे केवळ शरद पवारच करू शकतात. त्यामुळे शरद पवारांसाठी कोल्हापूरकडं लक्ष देण्यासाठी फार त्यांना वेळ काढावा लागणार आहे, हेच दिसतंय. मी सर्व पाहुण्यांचे आभार मानतो. इथेच थांबतो. पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज.